So welcome to our YouTube channel Easy Nursing Study. Now we will see the most important part of this topic, which is importance of the psychology in nursing or relevance of psychology in nursing. Importance आणि relevance दोन्ही सेमच आहे. तर यामध्ये आपण हे बघणार आहे सायकोलॉजीचा नर्सिंगमध्ये काय उपयोग आहे. तर फर्स्ट रिलेव्हन्स आहे टू अंडरस्टँड हर ओन सेल्फ. हर ओन सेल्फ म्हणजे जे काही नर्स स्टुडंट असेल किंवा नर्सिंग स्टाफ असेल त्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजा ओळखण्यासाठी सायकोलॉजीचा वापर करू शकतो आहे. नेक्स्ट टू रिकग्नाइज ॲबनॉर्मल बिहेवियर. आता विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी आपल्याला जेव्हा नॉर्मल बिहेवियर कळेल मगच आपण त्या ॲबनॉर्मल बिहेवियर आणि नॉर्मल बिहेवियरमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. नेक्स्ट टू अंडरस्टँड द अदर पीपल. अदर पीपल म्हणजे तुम्ही जेव्हा हॉस्पिटल सेटिंगमध्ये किंवा क्लिनिकल सेटिंगमध्ये जेव्हा वेगवेगळ्या बिहेवियर किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीमध्ये डील करत असताय तेव्हा तिथं अंडरस्टँड करून तुम्ही पेशंटसोबत किंवा पेशंटच्या रिलेटिव्हसोबत किंवा अदर हेल्थ केअर टीम मेंबर्ससोबत डील केलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे टू प्रोव्हाइड क्वालिटी केअर टू द पेशंट. तर क्वालिटी केअर टू द पेशंट विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी तुम्हाला जर सगळ्या स्टेट्स माहीत असतील किंवा तुम्हाला वेगवेगळे थेरीज प्रिन्सिपल्स जर सायकोलॉजीच्या माहीत असतील, सायंटिफिक मेथड्स माहीत असतील तर इट डेफिनेटली हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग क्वालिटी केअर टू द पेशंट. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग आहे टू आयडेंटिफाय नेसेसिटीज ऑफ द क्लायंट रिगार्डिंग चेंजिंग सराउंडिंग. रिगार्डिंग चेंजिंग सराउंडिंग म्हणजेच काय तर प्री ऑपरेटिव्ह आणि इंट्रा ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये पेशंटच्या नीड्स काय असतील किंवा पेशंटच्या नीड्स वेगवेगळ्या चेंज होत जातात. तर डिपेंडिंग ऑन द नीड्स आपल्याला पेशंटला केअर देता येते. त्याच्यानंतर हेल्प पेशंट टू ॲडजस्ट इन सिच्युएशन. आता पेशंट जेव्हा हॉस्पिटलायझेशनमध्ये आलेला असतो त्याला ड्यू टू द हॉस्पिटलायझेशन पेशंटचा स्लीपिंग पॅटर्न असतो तो डिस्कम्फर्ट किंवा इरेग्युलर झालेला असतो किंवा पेशंटला झोप वगैरे लागत नसते. तर ह्याच्यासाठी आपण ह्याला बॅटल करण्यासाठी पेशंटला ॲडजस्ट करण्यासाठी हेल्प करतो. त्यानंतर टू अंडरस्टँड द पेशंट. टू अंडरस्टँड द पेशंटमध्ये आपण वेगवेगळे सिद्धांत किंवा प्रिन्सिपल जे आहेत सायकोलॉजीचे याच्या माध्यमातून आपण पेशंटच्या नीड्स ओळखू शकतो आणि मग त्यांना केअर प्रोव्हाइड करू शकतो. तर आपलं नेक्स्ट इम्पॉर्टन्स किंवा रिलेव्हन्स आहे रिॲडजस्टमेंट. आता रिॲडजस्टमेंट म्हणजे काय तर रिॲडजस्टमेंट म्हणजे आपले जे काही हेल्थ केअर टीम मेंबर्स असतील तर 10 ते 11 हेल्थ केअर टीम मेंबर्स असतात एक हॉस्पिटलमध्ये किंवा एक हेल्थ केअर सेटिंगमध्ये. डॉक्टर्स असतील, फार्मासिस्ट असेल, स्टाफ नर्स असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, एक्सरे टेक्निशियन असेल. तर या सगळ्यांसोबत विथ हार्मनी राहावं किंवा विथ हार्मनी राहून त्याला स्टाफ नर्सला काम करावं लागतं. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग और रिलेव्हन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग. तर हा कंपल्सरी 5 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो GNMला आणि BScला. तर हा इम्पॉर्टंट आहे. आपण आज इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी हा टॉपिक बघितलेला आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन सायकोलॉजी इज अन ऑफस्प्रिंग सब्जेक्ट ऑफ फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी हा वर्ड ग्रीक वर्डमधून घेतला आहे किंवा ग्रीक भाषेतून घेतलेला आहे जो 2 वर्ड मिळून तयार झालेला आहे सायकी अँड लोगस. तर सायकी याचा अर्थ आहे सोल आणि लोगस याचा अर्थ आहे स्टडी. त्याच्यानंतर वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे ओपिनियन दिलेले आहेत सायकोलॉजीबद्दल. तर फायनल जे आहे किंवा फायनल जे रिझल्ट आहे अबाउट द मिनिंग ऑफ सायकोलॉजी इज स्टडी ऑफ बिहेवियर जो विल्हेल्म वुंड यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे मिनिंग ऑफ बिहेवियर. मिनिंग ऑफ बिहेवियर म्हणजे द सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ बिहेवियर बट बिहेवियरमध्ये परत वेगवेगळ्या मेजर 3 कॅटेगरीज किंवा मेजर 3 ॲक्टिव्हिटीज येतात. तर यामध्ये मोटर और कोनेटिव्ह. तर मोटर म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट्स मसल्स याचा उपयोग होतो त्याला आपण मोटर आणि कोनेटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणतो. जस्ट लाईक वॉकिंग, स्विमिंग, डान्सिंग. त्याच्यानंतर कोग्निटिव्ह ॲक्टिव्हिटी. कोग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज म्हणजेच मेंटल ॲबिलिटी. तर यामध्ये थिंकिंग, रिझनिंग आणि इमेजिंग येतं. त्याच्यानंतर अफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. अफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये सगळे इमोशन्स येतात ज्यात फिलिंग, हॅपी, सॅड, ॲंग्री, जेलसी एक्सेट्रा.
नेक्स्ट आपण बघितलेलं आहे ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी. सो ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी इज डिवायडेड इंटू द मेजर 2 categories. सो फर्स्ट category is pure psychology and another category is applied psychology. Then we see the most important part of this topic, which is importance of psychology in nursing किंवा relevance of psychology in nursing. तर पहिलं रिलेव्हन्स आहे टू अंडरस्टँड हर ओन सेल्फ. त्याच्यानंतर टू रेकग्नाइज ॲबनॉर्मल बिहेवियर, टू अंडरस्टँड अदर पीपल, टू प्रोव्हाइड क्वालिटी केअर टू द पेशंट, हेल्प फॉर इफेक्टिव्ह स्टडिंग, टू आयडेंटिफाय नेसेसिटीज ऑफ द क्लायंट रिगार्डिंग चेंजिंग सराउंडिंग, टू हेल्प पेशंट टू ॲडजस्ट इन सिच्युएशन, टू अंडरस्टँड द पेशंट अँड रीॲडजस्टमेंट. सो इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी हा टॉपिक इथं संपलेला आहे. अँड थँक्यू.